मी तुम्हाला सांगितलं होतं नका करू मारामारी. 10 वेळा आपलं बोलणं झालं होतं तरी सुद्धा तुम्ही तेच केलं. आता झालं की बोललो की नाही करणार म्हणून. पुढच्या वेळेला केलं तर बघाच बरं का. नाही करणार. युवराज युवराज कुठे? तुमच्या बरोबर होता की तिकडे आईस्क्रीमच्या दुकानात. हो पण ही पुढे आली म्हणून मी हिच्या मागे पळत आले. काय बोलताय तुम्ही? कुठे गेला युवराज? युवराज युवराज अहो दादा ते आमच्याबरोबर एक पोरगा होतं त्याला बघितलं काय? नाही तो वहिनीन गेला त्यांच्याबरोबरच गेला तो. कुठे गेला? काही कल्पना नाही. बरं धन्यवाद. कुठे गेला असेल? कुठे गेला युवराज? द्या युवराजला मस्तपैकी गिफ्ट घ्यायचं बघा. हो सनिदा अहो गिफ्ट घेऊन काय होणार आहे काय? उगा नाही त्या सवय लावू नका हो. नाही त्या म्हणजे लहान आहे अजून तो खेळायचं वय त्याच. आणि बघ आता गिफ्ट घेऊन दिलं की नाही तर निदान नीट बोलल ते माझ्या संगत. अरे बाप म्हणून काय नीट वागवत बी नाही तो. जेव्हा बघाव तेव्हा नुसता राग राग राग. गिफ्ट दिल्यावर रात्री निवळ त्याचा. नाही निवळणार. नंदिता वहिनींवर गेली बघा पोरग. अरे म्हणून तर गिफ्ट घ्यायचंय. हे बघ गोड बोलून बोलून सुधरवायचं त्याला. वाईट संगतीत लागून एकलकोंड झाले नुसतं. ते बघ गाड्या ते लवकर बघूया. हो दादा एका बारक्या पोराला बघितलं काय? नाही हो मी काय बघितलेलं नाही. पांढरा सदर लेंगा घातला. नाही नाही मी काय पाहिलेलं नाही आहे. बरं काय झालं? अहो कुठे गेला असेल? मला बी काय कळना झालंय. युवराज दादाला पळवलं नसेल ना? ए तू उगाच काहीतरी बोलू नको. गप्पा बस. अहो सनिदा अहो तुम्हीच तर म्हणताय की राग राग करतोय तो तुमचं म्हणून. अरे म्हणून काय बसू काय मी? काहीतरी करायलाच पाहिजे की मला. हे बघ त्याला गिफ्ट दिलं की नाही त्याचा मूड सुधरतोय. बाकी अंजली वहिनी राहणार तर सुधरवतीलच की त्याला. मला सुधरवलंय तर त्याला तर सहजच. हे बाकी कराय म्हणा. पण मी काय म्हणतो सनिदा आपण युवराजलाच घेऊन आलो आणि त्याच्या पसंतीने गिफ्ट घेतली तर. अरे तो कोल्हापूरला गेला फिरायला वहिनी राहणार संकट. हे ही गाडी कशी वाटते? मस्त आहे. पण सनिदा अजून आहे का आपण ही गिफ्ट घेऊन गेलो आणि युवराजला ही गिफ्ट पसंत नाही पडली तर? असं म्हणतोयस? नाही नाही आज माझ्या पसंतीचं पुढच्या टायमाला युवराजच्या पसंतीचं. आणि तसा त्याचा मूड चांगलाच असणार आहे. वहिनी संगत फिरायला गेलाय. अरे हीच घेऊया रिमोटची आहे. हे बघ चल. अंजली बाई तुम्ही घरला जावा मी युवराजला उडकून आणतो. अहो पण मी युवराजला घेतल्याशिवाय घरी कशी जाऊ? बघा तुम्ही दोघं बरोबर असताना मला युवराजला ओळख येणार नाही. तो तुम्ही लक्ष्मीला घेऊन घरला जावा. बघा ती घाबरल्या. अहो नाही हो सूरज भाऊजीने विचारलं युवराज कुठे तर काय सांगू घरी काय सांगणार मी? त्याच्या आत मी त्याला उडकून आणतो. तुम्ही जावं घरला जा. पण राणा युवराज दादा मी अडतो हुडकून जा. दादा जाऊ दे. युवराज 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 नाही मी सुजल आहे. सॉरी जा. नमस्कार साहेब. तक्रार नोंदवायची. हा कसली? 7-8 वर्षाचं पोरग गायब झालंय. 7-8 वर्षाचं? स्वतःच्या मुलाच्या वयाची माहिती नाही तुम्हाला? नाही नाही माझ्या नाही माझ्या भावाचं पोरग आहे. ते फिरायला गेलतो तेव्हा गायब झालं. बरं त्यांच्या आई वडिलांना माहिती आहे का? नाही अजून. त्यांना बोलवून घ्या.
माझा पुतण्याच आहे तो, म्हणजे सक्का पुतण्या आहे माझा. मी बी पोलीस आहे. तक्रार केली तर चालते ना? ठीक आहे, तक्रार नोंदवून घेतो मी, परंतु त्यांच्या आई वडिलांना कळवलं पाहिजे मला. काय साहेब, आई संगत नसते आणि वडील गावी असतात. बरं, नंबर द्या त्यांचा मला मग. साहेब, हे वरचा नंबर आहे ना, हा. जो माझ्या भावाचा म्हणजे बरं. पोराच्या बापाचा आहे. आणि ह्यो दुसरा नंबर आहे तो माझा. तर पहिलं मला कळवा, ते वडिलांना कळवू नका. ठीक आहे, चालेल. ओके. बरं, येऊ काय? धन्यवाद. आई, सापडला असेल का युवराज दादा? हे शोधतायत. काय लक्ष्मी, कोल्हापूर फिरून आला ना? मज्जा आली का नाही? राणा युवराज कुठं आहे? राणा तर युवराज दादाला हुडकतोय. हुडकतोय म्हणजे? गोदाक्का, युवराज काय झालं अंजली? युवराज गर्दीत हरवला. गोदाक्का हरवला? राणा तर चोरांना मारत होता. लई गर्दी झाली आणि गर्दीत युवराज दादा कुठंतरी हरवला. आम्ही गर्दीत सगळेजण एकत्रच होतो, पण मला तो कुठे गेला कळलंच नाही. मी खूप शोधलं पण नाही सापडला. अरे देवा. नाही, राणाची शोधतायत पण त्याला. आम्हाला घरी जावा म्हणलं राणादा. अगं पण असा कसा हरवला? आणि गर्दीत लहान पोरांचा हात धरून ठेवायचा असतोय. हो, माझ्याकडून चूक झाली गोदाक्का. हे युवराज, परत खोलीत गेला वाटते. खोली काय सुटत नाही याची. हे युवराज, खाली ये लवकर. काका, युवराज दादा हरवला. हरवला म्हणजे? युवराज भाऊजी, गर्दीत हरवला युवराज. माझ्याकडनं चूक झाली, सॉरी. हो, असा कसा गायब झाला? राणादा हुडकून आणतो म्हणलाय. वहिनी, हो तुम्ही रडू नका सा. अहो, युवराज म्हणजे काय एकदम मी बारका नाही हो. सापडेल की राणा त्याला. गोदाक्का, मी बघून येतो काय. सूरज काका सापडला की फोन कर. अंजली, अगं तू रडू नगस. राणा आनंद त्याला हुडकून. पण एवढं पारकं पोरग कुठं हरवलं असेल आता? चंदी होती तेव्हा बरं होतं, तिची जरा तर मदत व्हायची. आता सगळं मला एकटीलाच करायला लागतं या. अरे देवा, ती पोरगी जेलात आणि नवरा असा राजकारणात बिजी. एकट्या बाईनी काय काय करायचं? युवराज होता तेव्हा बरं होतं, जरा तर टाइमपास व्हायचा. आता युवराज नाही तर घर खायला उठतंय. मम्मी, आजी. युवराज, अगं बाई, माझं पोरग युवराज. युवराज, अरे माझ्या बाळा, आता कसं आलास रे अचानक? अन चंदी कुठं आहे? त्या वाड्यात. वाड्यात? मग तू कुणा संकट आलास? एकटा आलो. एकटा? आणि एकट्याने कसं काय सोडलं तुला? पळून आलो. पळून? ती अंजली काकी, तो राणा आणि ती त्याची बडबडी पोरगी. मी गेलतो कोल्हापुरात फिराय आणि तिथं तो राणा मारामारीच करायला लागला. मग मी आलो गर्दीतनं कल्टी मारून. अरे पण असं का? आपलं डोसके फिरलेलं सकाळपासून. तो माझा बाप, त्यानं माझ्या मम्मीचा फोटो फाडला आणि मला मारायच्या धमक्या द्यायला. मी नाही राहणार तिकडे. अरे पण मग चंदी काय करत होती हे सगळं होत होतं तेव्हा? ती नुसती दिवसभर चरत असते. चंदीच्या तर येऊ दे माझ्या समोर, मग धावती तिला. मम्मी, आजी, मला त्या घरात राहायचं नाही. लय बोर मारते तिकडे. थांब आता, धावतेस त्यासनी. माझ्या नातवाला सांभाळायचं सोडून तो राणा नांजली स्वतःच्या पोरीला घेऊन फिरत बसल्यात वय. तू हरवलायस ते ध्यानात तरी आले की नाही त्यांच्या? त्या घरात कोणच चांगलं नाही. ज्या
घरात माझ्या मम्मीचे नाव घेतलेलं चालत नाही त्या घरात कशाला राहू मी? अरे देवा, काय अवस्था झाली अरे बाबा माझ्या पोराची. काय नाही, चांगली अद्दल घडवायला झाली या. तू काय बी काळजी करू नगस. तू जेवून घे, आराम कर. आपण संध्याकाळी वाड्यावर जाऊ. मी नाही जाणार तिकडे. असं नाही करायचं बाबा, तुला जावंच लागेल. तुझा हक्कच आहे तो. तो मिळवण्यासाठीच तर तुला तिकडं पाठवलंय. तुझ्या आईसाठी तुला हे सगळं करावंच लागल. नंदुडीला कब्जा मिळवता आला नाही, आता तुला मिळवायचा आहे. त्यासाठीच काळजावर धोंडा ठेवून तुला त्या घरात पाठवलंय. तू घाबरू नगस, मी हाय तुझ्या संगट. आज त्यासनी असा इंगा दावते की काय इच्चारू नकोस. लई महागात पडणार आहे त्यासनी. हॅलो. हॅलो बुवा. हा मी बोलतोय राणा. हा राणा, पोचवले का फायली? वय ते पोचवल्या, पण एक मोठा गोळ झालाय. काय ते माझ्या भावाचं पोरग आहे ना व, युवराज. ते कोल्हापुरात कुठेतरी हरवलंय. काय? वय नाही म्हणजे ते लक्ष्मी संगत त्याला बी घेऊन आलतो फिरायला. आता गर्दीत कुठं गायब झालं काय कळना झालंय. अरे असेल तिथंच कुठेतरी. आपल्या भागात तशी पोरं हरवत नाहीत. उडक इकडे तिकडे. अहो लय ओळखलं, पण काय करायचं काय कळना झालंय. वा, आमची लई मोठी जबाबदारी आहे ती. काय काळजी करू नको, सापडेल. आपल्या एरियात कुठं दिसला तर जरा चौकीत सांगून ठेवा. हो हो, तुला पुन्हा काय वाटलं तर मला फोन कर. मी कोल्हापुरात सगळ्या पोलीस स्टेशनला कळवतो. हा हा, मग ठेवतो. हो. कुठे गेला असेल हो युवराज? आई तू काय काळजी करू नको, राणादा पोलीस आहे, धडकून काढेलच. हो की नाही गाजी? सूरज भाजी काय झालं? अहो गावात सगळीकडे ओळखलं, कुठंच नाही गावात. राणादाचा फोन आलता काय? मी लावते. हॅलो, अहो कुठे आहात तुम्ही? युवराज सापडला का? नाही अजून. राणादा. हा सूरज. हे बघ की गावात ओळखलंय मी, इथं कुठंच नाही. तो तिकडेच असणार आहे कुठेतरी. अरे बघ, तू काय काळजी करू नकास, मी ओळखतो त्याला बरोबर. मी यांना अवद्या येऊ काय पटकन? नाही नाही नको, मी बघतो बरोबर. काय लागलं तर तुला सांगतो. कुठं गेला असेल रे? असं इथंच कुठेतरी. सूरज तू काय बी काळजी करू नकास. युवराजला घेतला बिगर मी घरला येणार नाही. हे बघ की तुला सापडत नसेल तर मला सांग, तसं आपण दोघं मिळून ओळखूया. मी येतो पटाकशी. नाही नको, मी बघतो. काय लागलं तर तुला फोन करून सांगतो. ठीक आहे. हा चल ठेवतो. सूरज काय म्हणलं रे राणा? हुडका लागलाय. कुठे गेला असेल का युवराज? अहो पर ताईसाहेब, मी नसताना युवराजला घेऊन गेलात कशाला हो तुम्ही? आता ताईसाहेबांच्या मम्मीला मी काय उत्तर देऊ? माझं तर जीवच घेतील त्या. वहिनी, अहो राणादाचा काय फोन आलता काय? एकदा करून बघा की परत. मी आत्ताच केला होता त्यांना फोन. ते शोधतो म्हणालेत. युवराजला आणतोच सांगितलंय त्यांनी. दाराला पळी लावली की बाहेर गेलेला माणूस लवकर येतोय म्हणतात. हो असं म्हणतात. मी आले. युवराज, युवराज, गोदा का? अरे युवराज, कुठे होतास तू? अरे असं न सांगता कुठे गेलतास?
कुठं म्हणून काय विचारता? जिथे माया मिळते तिथं आलता. कुठला सूड उगवताय तुम्ही माझ्या नातवावर? माझ्या पोरीला जेला सडायला पाठवून दिलं आणि आता बिचारा या पोराच्या मागे लागलाय भय. नाही, युवराज आमच्याच घरातला आहे. आम्ही कशाला सूड उगवू त्याच्यावर? माझी नंदुडी नव्हती भय घरातली, तिच्यावर उगवला नाही सूड? लहान मुलांसमोर काही बोलू नका. युवराज, जा तू आतमध्ये जा. हे थांब रे इथंच. खरं तेच बोलतीये मी. लहान मुलाची एवढी काळजी असती ना व, तर माझ्या नातवाला असं वाऱ्यावर सोडली नसतीस तू. स्वतःची पोरगी बरी नाही गमावलीस, माझाच नातू कसा काय गमावला ग? तोंडाला येईल ते बोल नका तुम्ही. तोंडाला येईल ते बोलत नाही मी, खरं तेच बोलतीये आम्ही. तुम्हाला दारूतून सूर येईल तर खरं दिसल ना व. स्वतःच्या पोरावर तर काय लक्ष नाही, पोरापेक्षा दारू प्रिय झाली आहे भाई तुम्हाला. हो ग, काहीतरी बोलू नका सा. तुम्ही नाही ते वागताय त्याच्याकडे आधी लक्ष द्या. माझ्या पोरीचा हक्क मारला, आता माझ्या नातवाचा हक्क मारला आणि त्याला जर काय झालं तर गाठ माझ्याशी आहे एवढं लक्षात ठेवा. नंदुडी सारखी लेची पेची नाही मी. मम्मी, अहो ताईसाहेबांचं नाव बी काढलेलं चालत नाही बघा या घरात. अहो एक साधं फोटो बी नाही त्यांचा. युवराजचं कसं होणार? युवराजचं जीव वड खातो आपल्या आईकडं, पण हिथं त्यांच्याच नावाची बंदी. युवराजचं मन कसं लागल आता तुम्हीच सांगा. तू माझ्या नंदुडीवर जो राग काढायचा तो काढला, जो सूड उगवायचा होता तो उगवला. काय बोलताय तुम्ही? मी काय बोलते ते ऐकून घे. तुझा सूड उगवून झालाय, आता माझ्या नातवाच्या वाट्याला जायचं नाही. या घरावर त्याचा हक्क हाय आणि या घराचा तो वारस हाय. आम्ही कधी नाकारलाय हक्क? उलट आम्ही तर त्याला जास्तीत जास्त माया देतोय. एवढी माया केली असतीस ना तर माझ्याकडे पळून आला नसता युवराज. अंजली, तू पण एक आई आहेस. पोराला कोण माया करतो कोण करत नाही सगळं कळतं. तुझी पोरगी का गमावली नाहीस ग? बस मामी, लई बोलायला आता तुम्ही. बोलणार मी. माझ्या नातवाच्या आयुष्याचा प्रश्न हाय. अंजली, तू लई प्रेमाने लई खऱ्यानं वागतं असं म्हणतीस ना व. आता माझ्या नातवाची जबाबदारी तुझ्यावर. माझ्या पोराचा न्याय तूच कर आता. त्याला त्याचं हक्काचं घर मिळवून द्यायची जबाबदारी तुझी आणि रानाची. आज तू आणि राणा स्वतःच्या पोरीचं कौतुक करत बसलात आणि माझ्या युवराजकडे दुर्लक्ष झालं. आज जे झालं ते झालं. परत झालं ना तर गाठ माझ्याशी हे सांगून ठेवते. आणि एक चंदे, काय झालं ना व तर पहिला तुझा जीव घेईन आणि मग या सगळ्यासनी जेलात पाठवीन. समद्यासनी सांगून ठेवते. चल युवराज. अंजली, तू त्यांचं बोलणं नको मनावर घेऊस. नाही गोदाक्का, आज लक्ष्मीमुळे माझं युवराजकडे दुर्लक्ष झालंय खरं.